श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण छोट्याशा 6 महिन्याच्या बाळासाठी आणि त्याच्या मम्मीसाठी मॅचिंग असा आउटफिट तयार करणार आहोत। तर मम्मीसाठी मी कुर्ती शिवून घेतलेली आहे। तर त्या कुर्तीला दोन्ही साईडला फिडिंगसाठी आपण चेन लावलेले आहेत। तर ती चेन दिसू नये किंवा एक टॉपला एक काहीतरी कुर्तीला एक काहीतरी डिझाईन असावी, तर ते चेन आहे ते ओळखू नये ह्यासाठी मी दोन्ही साईडला लेस लावून घेतलेले आहेत। त्यामुळे कुर्ती खूपच छान आणि सुंदर दिसायला लागली। तसेच बाळासाठी आपण परकर शिवलेला आहे। तर मी ते परक्याचा व्हिडिओ केलेला आहे। तर त्या बाळाच्या मम्मीच्या कुर्तीचा व्हिडिओ बनवलेला नाही, कारण कुर्तीचं कटिंग आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे आणि इथून पुढे देखील कुर्तीचं कटिंग येणार आहे। तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फक्त बाळकर आणि परक्याचा व्हिडिओ केलेला आहे। तर बाळाचं परकर खूप छान झालेला आहे। त्याचा शॉर्ट व्हिडिओ देखील टाकलेला आहे। तर 8 दिवसापूर्वी त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ देखील टाकलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता। हे जे ड्रेस शिवले ती मुलगी इकडे माहेरी आली होती, त्यामुळे ती सासरी जाणार होती आणि तिला गुढीपाडव्यासाठी स्पेशल तो ड्रेस आपल्या बाळाला आणि स्वतःला मॅचिंग करायचा होता। त्यामुळे तिला गुढीपाडव्याच्या आधी तो ड्रेस हवा होता। त्यामुळे 8 दिवस आधी तिला तो ड्रेस तयार करून दिला, पण कामाचं लोड असल्यामुळे एडिट करायला वेळ मिळाला नाही। त्यामुळे मी हा व्हिडिओ आता तुमच्याशी शेअर करत आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा। तर चला व्हिडिओ पाहू। तर इथे हे अस्तर घेतलेलं आहे। तर आता आपल्याला बाळाचा जो वरचा भाग करायचा आहे ब्लाऊजचा, त्यासाठी मी ते 8 इंच उंची घेणार आहे। हे पहा, तर हे 8 इंच उंची घेणार आहे। तर आता आपण हा भाग 8 इंच आपण कट करून घेऊया। ही तर ब्लाऊजसाठी हे आपल्याला इतकंच लागणार आहे। तर आता आपल्याला छाती ब्लाऊजची 5.5 इंच घ्यायची आहे। ऑलरेडी डबल घडी आहे, तर ह्याची आणखीन एक घडी टाकून घेते, म्हणजे चोबल घडी करणार आहोत। तर ही चोबल घडी केलेली आहे। तर आता ही आहे आपली उंची 8 इंच आणि छाती आपण, तर इथं आपण पहिला शोल्डर टाकून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर शोल्डर मी ते 4.5 इंच घेतलेला आहे। 4.5 इंच शोल्डर, तसेच मुंडा देखील आपण 4.5 इंचच घेणार आहोत। तर पहा, तर ही लाईन अशी आखून घेऊया आणि गळारुंदी 1.5 इंच घ्यायची आहे। 1.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि फक्त 3 इंच मी पुढचा गळा घेणार आहे। तर अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार दिलेला आहे। तर आता आपण छातीचे माप घेऊया। तर छाती मी 5.5 इंच घेणार आहे। 5.5 इंच छाती घेतली तर 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे। तर 7.5 इंच आपण घेतलेला आहे। 2 इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे, कारण जेणेकरून पुढे देखील त्या बाळाला हा ड्रेस बसू शकेल। तर आता इथे आपण अशा पद्धतीने आकार काढून घेऊया। तर इथे आपण आतला बाहेरचा आकार काढणार नाही, तर एकच आकार काढणार आहे आणि कंबर देखील आपण जितकी छाती घेतलेली आहे तितकंच घेणार आहे। हे पहा, कारण लहान बाळांचं पोट आणि छाती ही एकसारखीच असते। तर आता आपण कट करून घेऊया। तर पुढचा आणि मागचा गळा मी सेमच ठेवणार आहे, त्यामुळे दोन्हीही गळे कट करून घेऊया। तर पाठीमागच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीचे नॉट्स बांधायचे, नॉट्स करायचे आहेत। त्यामुळे हुक, बटनपट्टी वगैरे काहीही येणार नाही। तर हे जसं आहे तसं साडीतल्या भागावरती ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे। तर परकरसाठी परकरची उंची मी 10 इंच ठेवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 11 किंवा 9 इंच देखील ठेवू शकता। तर मी इथून अशी उंची घेणार आहे। तर उंची ही आपण 10 किंवा 10.5, मी 10.5 इंच ठेवते, म्हणजे मार्जिनमध्ये आपला अर्धा इंच जाईल। तर इकडे देखील आपण 10.5 वर पॉईंट देऊन घेऊया। अशी लाईन आखून त्या लाईन आखली, हा भाग आपण कट करून घेऊया। तर आता हे पहा, हे डबल फोल्ड अशा पद्धतीचा कपडा आहे। तर हे किती आहे पाहूया। तर हे आहे 10.5 इंच। तर इतका आपल्याला नको आहे, कारण साडीतला कपडा आपण 10.5 इंच ठेवणार आहोत। तर अस्तर आपण 1 ते 1.5 इंच कमी किंवा 2 इंच देखील कमी घेतलं तर चालेल। तर मी ते हा अस्तरचा कपडा 8.5 इंच घेणार आहे। तर हे 2 इंचावर आपण पॉईंट देऊया आणि हे आपण तर ही पट्टी आपण कट करून घेऊया। उंची आहे 16 इंच, म्हणजे प्लेट्स पाडणार आहोत। तर प्लेट्स पाडल्यानंतर हा जो भरपूर घेरा होणार आहे याचा, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये कमी सुद्धा घेऊ शकता।
तर तुम्ही ही जी रुंदी आहे ही तुम्ही तुमच्या पीस किंवा जे कापड आहे त्यामध्ये जितकं बसते तितकं तुम्ही घेऊ शकता। तर माझ्याकडे हा जो ड्रेस शिवायला आलेला आहे हा साडीतील ड्रेस आहे, त्यामुळे भरपूर कापड आहे, त्यामुळे मी जास्त घेरा करणार आहे। तुम्ही यामध्ये 25-30 वगैरे देखील घेऊ शकता। तर आता मी हे घेतलेलं आहे 32चं। तर आता आपण साडीतलं कापड कट करून घेऊया। तर हे अशा पद्धतीत छान असं साडीतला कपडा आहे। आपण अस्तरच्या कपड्यापेक्षा 2 इंच जास्त म्हणजे 10.5 इंच घेणार आहोत। आपण घेऊया आणि एक लाईन आपण घेऊया। आणि लांबी आपली 32 इंच आहे। तर आपलं 32 इंच होणार आहे। तर हे आपण आता कट करून घेऊया। तर ही साडीतलं कपडा असल्यामुळे मी ऑलरेडी इथे फॉल लावलेला आहे साडीला, हे पहा। तर मी हाच भाग घेतलेला आहे मुलीच्या घेऱ्यासाठी। तर यामध्ये आपण प्लेट्स पाडणार आहोत। तिने आपण तर अशा पद्धतीचा छानसा घेरा तयार होणार आहे। तर ब्लाऊजचं आपण कटिंग करूया साडीच्या कपड्याचा। हे पहा, हे आतलं पण कपडा आपला डबल फोल्ड आहे, तर ह्याच्या साईडहून फक्त मी कटिंग करून घेणार आहे। आणि हे ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपण हे पहा इथे खाली आपण असं फ्रिल लावणार आहोत। तर ती कशा पद्धतीने लावणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार। तर आता आपण हे शिवून घेऊया। तर इथे अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण साडीतला भाग उलटा करून ठेवायचा आहे आणि गळ्याच्या भोवत्याने शिलाई टीप मारायची आहे 5 इंच सोडून। आणि शिलाई टीप मारून झाल्यानंतर आपण कात्रीने कट्स मारून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे आणि गळा पलटल्यानंतर सुद्धा आपल्याला तिथे आणखीन एक किनार टीप मारून घ्यायची आहे। तर मी हे खडे काढत टिकल्या छोट्या छोट्या ते काढत शिलाई टीप मारत आहे, कारण त्यामुळे शिलाई पुढं जात नव्हती। तर हे पहा मी इथे डाच मारून घेत आहे। तर दोन्ही साईडला दोन्ही बाजूला दोन्ही भागाला आपण डाच मारून घ्यायचा आहे। तर इथे दोन्ही भागाला मी डाच मारून घेतलेले आहेत। आता मी इथे गोल्डन कलरची लेस गळ्याला लावून घेत आहे, अगदी छोटी नाजूक अशी आहे। तर खूप छान दिसते ही लेस लावल्यानंतर। तर आता ही एक लेस लावून झालेली आहे, आपण आणखीन एक डबल लेस लावणार आहोत। थोडंसं अर्धा इंचाचं अंतर सोडून लेस लावलेली आहे, पाहू शकता तुम्ही किती छान दिसतं। तर दोन्ही भागाला पुढच्या आणि मागच्या भागाला मी अशी लेस लावून घेतलेली आहे। तर यातला कोणताही एक भाग घ्यायचा आहे, कारण दोन्ही भाग आपले समान आहेत। तर एक भाग घ्यायचा आहे आणि तो असा बरोबर सेंटरला घडी टाकून घ्यायची आहे आणि मधोमध कट करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला इथे बांधायची नॉट लावायची आहे। तर इथे ही 1 इंच रुंदीची अशी पट्टी घेतलेली आहे आणि ती इथे मी लावून घेणार आहे। तर ही पट्टी ब्लाऊजची उलट्या साईडने जोडून घ्यायची आहे। तर पाठीच्या दुसऱ्या भागालाही मी सेम ह्याच पद्धतीने पट्टी लावून घेणार आहे। तर दोन्ही साईड इथे तयार झालेली आहे। तर सेम पट्टी आपण जशी आता इथे साईडला लावली तशी पट्टी आपण कमरेच्या साईडला देखील लावून घ्यायचं आहे। तर हे पाठीचे दोन्ही भाग तयार झालेले आहेत। आता आपण इथे नॉट लावणार आहोत। तर मी ते नॉट लावून घेतलेलं आहे आणि त्याला खालच्या साईडला साडीतल्या काठाचे लटकन देखील तयार केलेले आहे। आता इथे पुढचा आणि मागचा दोन्ही भाग सरळ एकमेकावरती सरळ येतील अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही शोल्डर आपण जोडून घेणार आहोत। तर शोल्डर जोडून झालेला आहे। आता साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आपण इथे स्लीव जोडून घेणार आहोत। तर इथे पहा मी इथे 4 इंचाची फ्रिल लावून घेतलेली आहे आणि त्याला देखील सेम लेस लावलेली आहे। तर पाठीमागे पहा मी प्रत्येक नॉटला साडीच्या काठाचे अशा पद्धतीत लटकन लावून बांधून घेतलेलं आहे। ते नॉट बांधल्यानंतर किती छान दिसते पाहू शकता। तर मी इथे फक्त वरच्या टॉपचा म्हणजे पोलक्याचा व्हिडिओ केलेला आहे, स्कर्टचा केला नाही, कारण मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे फक्त चुन्या पाडायच्या होत्या आणि वरती कमरपट्टी लावायची होती, त्यामुळे खूप सोपी पद्धत आहे म्हणून मी त्याचा व्हिडिओ दाखवला नाही, कारण मग व्हिडिओ देखील खूपच मोठा होईल। तर ह्या बाळाच्या मम्मीचा देखील सिंपलच कुर्ती शिवलेली आहे, फक्त फिडिंगसाठी दोन्ही साईडला चिना लावलेल्या आहेत आणि त्या चिना दिसून नयेत म्हणून मी त्याच्यावरती लेस लावलेला आहे। तर तुम्हाला मी फोटो दाखवते। तर हा बाळाच्या ड्रेसचा पाठीमागील भाग आहे, तसेच हा बाळाच्या ड्रेसचा पुढील भाग आहे। हा भाग मी थोडासा वरती सरकून ठेवलेला आहे, कारण तो फ्रॉकसारखा वाटत होता, त्यामुळे परकर फुलका हे कळावं म्हणून। तर हा पहा ह्या
तर हा पहा हा दोघींच्याही ड्रेसचा फोटो लावलेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला हे ड्रेस आवडले का? तसेच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।